सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले। मात्र अद्याप महायुतीकडून इच्छुक असलेल्या उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी कराड येथे शशिकांत शिंदेंवरती आरोप केले होते। त्याला शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं असून रडीचा डाव खेळू नये असं त्यांनी म्हटलंय। तर मी निवडणुकीपुरता नाही 12 महिनेही जनसंपर्कात असतो, त्यांनी रडीचा डाव खेळू नये। खोट्या केसेस टाकून राजकारणात कोणाचा आवाज दाबणं याला लोकशाही म्हणत नाहीत। राजकीय फायद्यासाठी या प्रचाराचा वापर करताय का अशी शंका येत असल्याचाही आरोप शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंवरती केला आहे। मी एक सांगू तुम्हाला, मी 12 महिने काम करतो। सातारा जिल्ह्यातल्या जनसामान्यांमध्ये माझं त्या ठिकाणी संपर्क आहे। जे कोण म्हणत असेल त्यांचा किती संपर्क आहे मला माहीत नाही। निवडणुकीपुरता आहे काय जनता ठरवते। राहिला प्रश्न काही प्रकरणं बाहेर काढण्याचा, माझं म्हणणं रडीचा डाव खेळू नये। लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जावं। कोणी असो, खोट्या केसेस दाखल करून त्याप्रमाणे राजकारणामध्ये कोणाचा आवाज दाबणं ह्याला लोकशाही म्हणत नाही। आमची लढाई हीच आहे की जी हुकुमशाही येते, ज्या पद्धतीने या ठिकाणी अधिकाराचा वापर करून अनेक लोकांना दबावाच्या राजकारणामध्ये फोडण्याचा प्रयत्न होतो, त्यावर सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि आम्ही त्या परिणामाला कधी घाबरलेलो नाही। मग आम्ही निष्ठा बदलली नसती, आम्ही निष्ठावंत राहिलो एवढ्याचसाठी आम्ही ह्या परिणामाला घाबरत नाही। किती खोटे कोर्टाने निर्णय घेऊन द्या, सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही। खोट्या केसेस टाकून दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मरत नसतं आणि सत्य जिवंत असतं। माझं आता आजही आव्हान आहे, लोकांच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊया, प्रकरणं बाहेर काढून दबावाचं राजकारण करून आता तुम्ही त्या प्रकारचा उल्लेख करता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही या असलेल्या सर्व प्रकरणाचा उपयोग करून या राजकीय त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करता का अशी शंका येते। तर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे ऐन वेळेस कच खातात असं वक्तव्य केलं होतं। त्याला सुद्धा शशिकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। त्यांनी शरद पवारांना ओळखलं असेल, असे नेते असं वक्तव्य करणार नाहीत। शरद पवार कच खाणारे नाहीत तर डाव टाकणारे आहेत। शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा असा डाव टाकतील की महायुती 400 पार ऐवजी किती पार होईल हे पाहायला मिळेल, असं मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। मला वाटतं की साहेबांना ज्यांनी राजकारणामध्ये ओळखलं ते फार अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही। हा नेता कधी कच खाणार नाही, हा नेता डाव टाकणारा असतो आणि शरद पवार महाराष्ट्राच्या असलेला स्वाभिमानाचा डाव असा टाकेल की राज्यामध्ये या महायुतीचे स्वप्न पूर्ण होणार नाही। 40 पारच्या ऐवजी ते किती पार होतं ते पाहायला मिळेल।